महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर येथे दररोज हजारो भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असतात। सुट्ट्या, यात्रा आणि उत्सव काळात ही संख्या आणखी वाढत असून बसस्थानकावर मोठी गर्दी होत असते। भाविकांच्या सोयीसाठी तुळजापूर आगारात 2 स्वतंत्र बसस्थानकाची व्यवस्था करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष या सुविधांचा पुरेसा लाभ प्रवाशांना मिळत नसल्याचे समोर आले आहे। लातूर रोडवरील नवीन जुने बसस्थानकात असलेले सुलभ शौचालय अनेक दिवसापासून घाणीचे साम्राज्य असल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय सामोरे जावे लागत आहे। महिला, वृद्ध, लहान मुले आणि दिव्यांग नागरिकांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांकडून स्वच्छता कर आकारला जातो असतानाही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे संताप व्यक्त केला जात आहे। हा स्वच्छता कर नेमका कशासाठी, त्याचा वापर कुठं केला जातो, याबाबत कोणतीही माहिती सूचना का नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती प्रवाशांकडून होत आहे। काही प्रवाशांनी सांगितले की दर्शनासाठी दुरावून येतो, मात्र आल्यावर सर्वाधिक त्रास शौचालयाचा होतो। महिलांना परिस्थिती अधिक बिकट आहे। स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली असून बंद असलेले शौचालय त्वरित सुरू करणे, स्वच्छतेचे नियमित व्यवस्थापन ठेवणे आणि स्वच्छता करण्याबाबत पारदर्शक माहिती देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे। प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नही निर्माण झाला असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीची उपाययोजना करणे गरजेचे आहे। तुळजापूरसारख्या धार्मिक स्थळी येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा सुरळीत असणे अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।